नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजेच आता सुष्मिताच्या समोर अंशुमनचा खरा चेहरा येणार आहे आणि समजणार आहे की अंशुमन कशा पद्धतीने तिच्याशी वागत आहे, तो तिला कसा त्रास देत आहे हे त्या वेड्या मुलीच्या लक्षात येणार आहे। कारण स्वानंदी आणि समर या दोघांनी विचारल्यानंतर जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा मात्र आता स्वानंदीने कसलाही विचार न करता अंशुमनच्या पेकाटात लाथ घातलेली आहे आणि सुष्मिताला दिलेल्या त्रासाचा बदला घेतलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आजीच्या अंगठ्याचा ठसा कसा घेतला जातो, नक्की काय काय केलं जातं, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इकडे समर आणि स्वानंदी दोघंही मनातलं सत्य सांगत आहेत। त्यांच्या मनात एकमेकांबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या दोघंही तिथं व्यक्त करत आहेत। समर म्हणत असतो, खरं तर ना तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी त्या पार्टीच्या दिवशी तुम्ही जो काय गोंधळ घातलेला, तेव्हा स्वानंदी म्हणते काय केलं मी? तेव्हा समर म्हणतो की तुम्ही काय म्हणाला माहिती आहे का, काही नकोय मला, एक ग्लास समर राजवाडे द्या। स्वानंदी म्हणत असते नक्की काय झालेलं होतं? तेव्हा समर म्हणतो ते जाऊ द्या, पण त्या दिवशी ना तुम्ही ज्या निरागसपणे तुमच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या, तुमच्या मनात जे काही चालू आहे ते बोलून दाखवलं, त्यामुळं तर माझ्या मनामध्ये हे सगळं आलेलं आहे। म्हणजे खरं तर ना आपल्या समोरची व्यक्ती, आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा त्रासात असते तेव्हा आपल्याला जर त्रास होत असेल तर त्याला प्रेम म्हणायचं। कारण इकडे जेव्हा आलेली होती त्यावेळेसच तिने माझी मैत्रीण आलेली होती, बरोबर आहे, त्यावेळेस तुम्हाला जास्त त्रास होत होता, तुम्हाला कळत नव्हतं, तुम्ही खूप त्रासात असायचा, तुम्हाला सुचतही नव्हतं की काय करायचं आणि कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या, तरीही तुम्ही मात्र माझ्यावरच्या प्रेमासाठी या सगळ्या गोष्टी करत होता। पण तुम्हाला होणारा त्रास मला दिसत होता आणि मग मात्र मी ठरवलं की नाही, तिला मी स्पष्टपणे बोललो आणि तिला जायला सांगितलं। तेव्हा स्वानंदी म्हणत होते की हो, खरं तर ना मी वेड्यासारखीच वागत होते, म्हणजे मला कळत नव्हतं। तेव्हा समर म्हणतो की त्यानंतर जेव्हा घरातली जी परिस्थिती होती त्यावेळेस मात्र एवढं सगळं घडत गेलं आणि मी मात्र तुमच्यासोबत नव्हतो, मला मात्र तेव्हा जावं लागलं। तेव्हा स्वानंदी सांगते की अहो तुम्ही तर महत्त्वाच्या कामासाठी गेला होतात ना, ठीक आहे ना, एवढं काय त्याच्यामध्ये, तेवढं महत्त्वाचं काम होतं म्हणून तर तुम्ही गेलात। तेव्हा समर म्हणतो पण तरी पण मी तुमच्यासोबत असायला हवं होतं ना। तेव्हा स्वानंदी म्हणते इट्स ओके। इकडे आजीला आता लेमन ज्यूस दिलेला असतो आणि त्यानंतर आजी म्हणते की काय होतं हे सगळं, म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा का त्रासदायक ठरतायत, मला असं का होतं, याच्या आधी कधीच नव्हतं झालं, पण आज ते लिंबू सरबत होतं ना ते कडवट सुद्धा लागत होतं, काय झालं असेल, कशामुळे ते कडवट लागत होतं, असे अनेक प्रश्न आजीला पडलेले असतात। पण त्याआधीच आजी झोपी जाते। आजी म्हणते की नाही मला झोप लागली आहे, मला झोपायला पाहिजे, असं म्हणत आजी अंगावरती पांघरून घेते आणि झोपी जाते। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता लगेचच इकडे डाव धरूनच बसलेले असतात, लगेचच मल्लिका आणि अंशुमन तिथे येतात। मल्लिका चेक करते आजी झोपी गेली आहे का, आणि मग आजी झोपी गेले याचा अंदाज घेत मल्लिका लगेचच अंशुमनला म्हणते की ये। आता यांनी काय केलंय, डायरेक्टली बायोमेट्रिक पद्धतीने आजीचा अंगठा घ्यायचं ठरवलेलं असतं। मग आजी तिथं आहे म्हणजे कोणता पुरावाच मागे राहणार नाही। आपल्याला सुरुवातीला वाटलेलं की इंकपॅड वापरून ते बायोमेट्रिक अंगठा घेतील, पण इथे तर बायोमेट्रिक पद्धतीने घ्यायचं आहे, त्यामुळं लगेच लॅपटॉपला ते कनेक्ट केलं जातं आणि आजीचा थंब तिथे घेतला जातो। सुरुवातीला मात्र तिथे रिजेक्टेड येतं, म्हणजेच त्या ॲक्सेस डिनाईड येतं, आजीचा अंगठा काही मॅच होत नाही। तेव्हा अंशुमन म्हणतो की अगं मॉम जरा नीट घे ना, आणि असं म्हणत त्याने आजीचा अंगठा आता पुन्हा घेतलेला असतो आणि लकीली आता त्या सॉफ्टवेअरमध्ये त्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडतात। इकडे मात्र अंशुमन ज्या पद्धतीने हे सगळं करत असतो ते पाहून इकडे मल्लिका पाहतच राहते, म्हणजे अगदी हे सराईत गुन्हेगार असल्यासारखे वागत असतात एवढ्या पद्धतीने, म्हणजे हा तर सायबर क्राईम केलेला आहे तरी सुद्धा आता त्यांना जराही त्याची लाज वाटत नसते। त्यांचं महत्त्व असतं, त्यांचं काम असतं ते म्हणजे आपलं काम झालंय ना बस, या गोष्टीचा आनंद त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावरती दिसत असतो। फायनली आजीचा अंगठा तिथं मॅच होतो आणि दोघंही खुश होतात। पण या वयात आजींना दिलेल्या त्या पावडरमुळे, त्या त्रासामुळे त्यांची अवस्था काय होईल हा विचारही डोक्यात आलेला नसतो।
आणि इकडे आनंद झालेला असतो, कारण ती सगळी प्रॉपर्टी मृत्यूपत्रानुसार समरने आजीच्या नावावरती केलेली आहे. म्हणजेच समरच्या पश्चात त्या प्रॉपर्टीचा मालकी हक्क आजीकडे जातो. त्यामुळं वकिलाने सांगितलेलं होतं की त्यांची सही असणं सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यासाठी या दोघांनी केलेला हा कांड असतो. आता दोघंही खुश होतात आणि मग मल्लिका आजीचा हात ह्यासाठी ठेवते आणि दोघंही लॅपटॉप सगळं साहित्य उचलतात आणि जाऊ लागतात. आजी मात्र झोपी गेलेली असते. इकडे स्वानंदी आणि समर मात्र जाम खुश असतात, कारण समर म्हणत असतो की आज जे काय झालेलं आहे ते खरंच खूप भारी वाटतंय. तुम्ही ना, खरं तर मी ना हे सगळं जे सांगणार नव्हतो ना, त्याला थोडा वेळ लागत होता, तेवढं धाडस माझ्यात नव्हतं. पण ना काय झालं माहिती आहे का, आपली निकिता आणि आनंद, तुम्हाला माहिती आहेत ना ते कसे आहेत, त्या दोघांनी जरा मला जास्तच फोर्स केला. त्यांच्यामुळं मला हे सगळं मला करावं लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी दोघांनी मला फोर्स केला आणि त्यानंतर मी हा डिसिजन घेतला, असं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणते की बरोबर आहे. आणि मग समर सांगू लागतो की मी तुम्हाला हे सगळं बोललो, एवढं सगळं झालं, पण तुम्ही तरी कुठं मला होकार दिला. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो, माझ्या डोक्यात एक वेगळं सुरू होतं ना, मला हा मुहूर्त गाठायचा होता. आजचा वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या, म्हणून मी थांबले होते, असं म्हणत दोघंही हसत असतात. आणि समर मात्र म्हणत असतो की एक गोष्ट मी सांगतोय, माझ्या आयुष्यात कधीच किमया वगैरे कोणी येणार नाही, असं स्पष्टपणे इकडे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता अंशुमन बोलत असतो, तो म्हणजे सुशला म्हणतो काय चाललंय तुझं, काही गरज नाही ती सही वगैरे करायची, किती वेळ झाला प्रॅक्टिसच करते. तेव्हा सुश मात्र त्याच्याशी गोड बोलत असते, त्याला म्हणत असते की हो होतच आलंय माझं, थोडंसं राहिलंय. तेव्हा तो म्हणतो माझी मी बघून घेईल काय करायचंय ते, सोड दे बाजूला. आणि असं म्हणत तो तिला ढकलतो. बिचारी इतकी जोरात पडलेली असते ना, त्या अंशुमनला त्याचं काही वाटत नाहीये. अंशुमन मात्र तिच्याकडे पाहत राहतो आणि तिला म्हणत असतो की बाद झालं, हे सगळं जे काय चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही, असं म्हणत अंशुमन तिच्यावरती चिडलेला असतो. तेव्हा मात्र सुश म्हणत असते की काय चाललंय नक्की, असं काय करताय तुम्ही, असं ती बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे तो म्हणत असतो की बाद झालं, तिला लागलेलं असतं, पण त्याला काहीही त्याच्याशी इकडे देणं घेणं नसतं. तेव्हा तो म्हणत असतो की मला काय करायचंय. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे त्याच वेळी इकडे सुशच्या लक्षात येतं की आपण चुकतोय का, कारण या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडतायत, असं तिच्या लक्षात येतं. मग अंशुमन आणि सुष्मिता दोघंही आता वडाच्या पूजेसाठी जातात. तिथं आल्यानंतर अंशुमनचं एक वेगळं नाटक सुरू होतं. आता ही केलेली चूक तर झाकली पाहिजे ना, त्यासाठी त्याने सुष्मिताला उचलून घेतलेलं असतं. आणि उचलून घेऊन तो तिथे येतो तेव्हा समर आणि स्वानंदी समोरच असतात. तेव्हा मात्र समर आणि स्वानंदीला पाहून तो म्हणतो दादा तू इथे, अरे मी पण पूजेसाठी आलोय. मग सुष्मिताला घेऊन तो समोर येतो आणि त्याच वेळी इकडे स्वानंदी पाहते, सुष्मिताच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडलंय असं स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे सुष्मिता आता वडाला फेऱ्या मारायला जाते, पण सुष्मिताला काही त्या वडाला फेऱ्या मारता येत नसतात. तेव्हा मात्र सुष्मिताकडे पाहून इकडे स्वानंदी म्हणते की काय झालंय सुश, तुला काही प्रॉब्लेम झालाय का, तुझ्या पायाला काय झालंय, तू लंगडते का. तेव्हा ती सांगते अगं नंदूताई थोडं लागलंय ग माझ्या पायाला. तेव्हा स्वानंदीच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी हा वेगळा मॅटर आहे हे तिच्या लक्षात येतं. आणि स्वानंदी मात्र भयानक चिडलेली असते. स्वानंदी म्हणते सुश मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता काय झालं हे सगळं, असं म्हणत स्वानंदी तिचा मोबाईल घेते आणि नेमका तिच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ शूट झालेला असतो आणि ज्याच्यामध्ये तिला अंशुमनने ढकललेलं आहे हे कळतं. आता मात्र स्वानंदीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. स्वानंदी म्हणते काय हे सगळं, तुझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ दिसतोय मला, एवढं सगळं घडतंय आणि तरीही तुला त्याचं काहीच वाटत नाहीये, नक्की अर्थ काय आहे सगळ्याचा, असं म्हणत ती तिला जाब विचारत असते. आणि त्याच वेळेस घडतं असं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतेत नेमकं त्याच वेळेस आता स्वानंदी तिथे अंशुमनला विचारू लागते एवढं सगळं करण्याची हिंमत कशी झाली. तेव्हा समर मात्र म्हणत असतो की
काही झालं तरीही आत्ता मी शांत राहणार नाही, तुझ्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस करणार आहे, असं समर इकडे अंशुमनला बोलत आहे. तेव्हा मात्र अंशुमन म्हणतो की दादा असं काही झालेलं नाहीये, चुकीचा अर्थ नको काढूस. तेव्हा समर म्हणतो की काय झालंय म्हणजे, पुरावा आहे इथं आणि तू काय बोलतोस हे सगळं. तेव्हा अंशू म्हणत असतो की अरे दादा असं नवरा बायकोमध्ये थोडं मोठं होत असतं, तू एवढ्याच लगेच डोमेस्टिक व्हायलन्स. तेव्हा स्वानंदी म्हणते सुश हे तू सगळं तुला पटतंय का, तू काय विचार केला या गोष्टीवरती. तेव्हा मात्र सुष्मिता शांतच राहते, कारण अंशुमनच्या पुढे ती काहीच बोलू शकत नाही. पुन्हा एकदा सुष्मिता स्वतःच तोंडावर पडलेली आहे आणि आता तिच्या लक्षात आलंय की अंशुमन हा कुठल्या वृत्तीचा माणूस आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.